नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी गजानन गवळी, सामाजिक कार्यकर्ता. मित्रांनो, चिंचोली लिंबाजी आणि नाचनवेल जिल्हा परिषद गट या गटामध्ये मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आहे. यासाठी मी आपणास वारंवार विनंतीही केलेली आहे की मतदार राजा, मला यावेळेस मतदान कर. मित्रांनो, मी तुम्हाला एकच विनंती यासाठी करीत आहे, या चिंचोली आणि नाचनवेल जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत अनेक उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहेत. अनेक उमेदवार उभे राहण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी अनेक उमेदवार बरेच जण उभे राहतील. मित्रांनो, मी या 8-10 वर्ष झाले मी या सर्कलमध्ये काम करीत आहे. माणूस कोणताही असू द्या, त्याची जात कधी बघितली नाही, त्याचा धर्म कधी बघितला नाही, तो गरीब आहे श्रीमंत आहे हे मी कधीही बघितलं नाही. परंतु त्याचा जरूर फोन आल्याच्या नंतर मी त्याचं काम करतोय आणि काम झाल्याशिवाय मी मागं पुढे कधी पाहत नाही. आणि पुन्हा त्याचं काम झालं किंवा नाही हे त्या व्यक्तीला मी कायमस्वरूपी विचारत असतो. आणि त्याने तिकडून माझं काम झालं किंवा नाही हे हो सांगितल्याशिवाय मी त्याला कधीही मागं ठेवत नाही. म्हणून मला विनंती करायची आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना, हा व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत पोहोचतो तो व्यक्ती कन्नड तालुक्याचा असू द्या, कन्नड तालुक्याच्या बाहेरचा असू द्या, जिल्ह्याचा असू द्या किंवा जिल्ह्याच्या बाहेरचा असू द्या. मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना मी मदत केलेली आहे. त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय, तुमचे नातेवाईक या सर्कलमध्ये, तुमचे पाहुणे मंडळी या सर्कलमध्ये असतील, त्यांना एकच माझ्यासाठी एक विनंती करा की गजानन गवळीला यावेळेस निवडून द्या असं त्यांना सांगा. याचं एकमेव कारण असं आहे मित्रांनो, मी हा व्हिडिओ काढून सांगत आहे की ज्या वेळेस मी निवडून येईल ना जिल्हा परिषदेला, त्यावेळेस गजानन गवळीच्या फोनची तुम्हाला गरज राहणार नाही. कोणताच अधिकारी पैशासाठी तुम्हाला मागणी करणार नाही. कोणताही प्रशासकीय क्षेत्रामध्ये तुमचं लीगल काम आहे आणि ते अडवण्याची हिंमत सुद्धा कोणता अधिकारी करणार नाही. आणि तुम्हाला ती वेळ सुद्धा गजानन गवळी कधी येऊ देणार नाही. मी विनंती करतोय मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ठिकाणच्या व्यक्ती असू द्या, ज्या व्यक्तीने माझा व्हिडिओ पाहिला आणि त्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा मदत करणारे कोणीही मित्रमंडळी असतील, त्यांना यावेळेस सांगा मित्रांनो, गजानन गवळीला एकच वेळेस मतदान करा. बाकी सर्व तुम्ही माझ्यावर सोडून द्या मित्रांनो. कोणता नेता काय म्हणतो, कोणता कार्यकर्ता काय म्हणतो, गावातले नेते काय म्हणतात, मला हे सगळं माहीत आहे मित्रांनो. कोण कोण या सर्कलमध्ये काय करतं हे सुद्धा मला माहिती आहे. कोणताही नेता कार्यकर्ता काम करण्यास इच्छुक नाहीये. त्यांच्याजवळ पैसे जास्त आहे, त्यामुळे ते इलेक्शनला उभं राहत आहे. फक्त कशासाठी? नावासाठी, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं या नावासाठी. तर मित्रांनो, हे नावासाठी पद राहत नसतं, तर सामान्य जनतेला कुठे यामधून मदत व्हायची त्यासाठी हे पद असतं. कोणी याचा व्यापार म्हणून ते काम करतंय. हे पदाचा वापर गैर ठिकाणी केला जातो. म्हणून मी आपणास विनंती करतोय, मी सामान्य जनतेला वारंवार विनंती करत आलोय आणि आताही करतोय. यावेळेस इलेक्शन या 15-20 दिवसात लागतीलच, यात कुठेही या वाव आता राहिलेला नाही. म्हणून मी आताच या निमित्तानं सांगतोय, तुमच्याकडे पाय धरणारे नेते आता येतील, अनेक विनंत्या करणारे लोक तुमच्याकडे येतील, पैसे देणारे लोक तुमच्याकडे येतील, आश्वासनं देणारे लोक तुमच्याकडे येतील. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला आश्वासन तर देऊ शकत नाही, मी पैसाही तुम्हाला देऊ शकत नाही आणि कोणतं खोटं बोलून तुमचं मतदान सुद्धा मला काही घ्यायचं नाही. परंतु ज्या व्यक्तीने माझं काम पाहिलेलं आहे अशा व्यक्तींना मी विनंती करतोय, माझ्या हातून ज्याचं काम झालेलं आहे अशा व्यक्तींना मी विनंती करतोय की बाबांनो, मी आजपर्यंत तुम्हाला माझ्या घरी या, तुमचं काम करून देतो, असं तुमचा वेळ वाया जाईल किंवा तुमचं दिवसाचं काही नुकसान होईल असं काम मी कधी केलेलं नाही. तुम्ही तिकडून फोन केल्याच्या नंतर मी 5 मिनिटात तुम्हाला रिझल्ट देतो की तुमचं काम झालं किंवा नाही झालं. तर मी यासाठी तुमच्याकडे आता येऊ शकत नाही, वारंवार चक्रा मारू शकत नाही. याचं एकमेव कारण आहे, तुमच्याकडे जर मला चक्रा मारायच्या असतील
तर मला पैसे लागत आहे मित्रांनो. आणि ते पैसे कशासाठी, तर गाडी भाड्यानं लावावं लागेल, त्यामध्ये डिझेल टाकावं लागेल आणि मग तुमच्याकडे यावं लागेल. तर इतके पैसे माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तुमच्याकडे म्हणजे वारंवार चक्रा मारू शकत नाही. मी तुमच्या भेटीला जरूर येईल, नक्कीच येईल. ह्यावेळेसही मी काही पैशाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, त्या पैशानं मी तुमच्याकडे येईल. परंतु वारंवार तुमच्याकडे चक्रा मारणं माझ्याकडून शक्य होणार नाही. म्हणून मी आपणास कळकळीची विनंती करतोय की माझ्याकडे इतका पैसा उपलब्ध नाही, यावेळेस मला समजून घ्या, नक्कीच मला मदत करा. पाहुणे रावळे, मित्रमंडळी, नातेवाईक जेही कोणी असतील त्यांनी मदत करा. मी नंतर तुम्हाला कोणतंही काही विचारणार नाही. एका फोनवर तुमचं काम करून देण्याची गॅरंटी मी खुलेआम घेतोय आणि तुम्हाला शब्द देतोय की एकाही व्यक्तीचं काम टाळल्या जाणार नाही आणि जे होणारं काम ते नक्कीच माझ्या पद्धतीने मी केल्याशिवाय राहणार नाही. मी आपणास विनंती करतोय यावेळेस सर्वांना, कुठलाही व्यक्ती असू द्या, हा व्हिडिओ ज्याच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्यांना माहीत आहे कन्नड तालुक्यातलं चिंचोली, लिंबाजी आणि नाचनवेल जिल्हा परिषद सर्कल, या सर्कलमध्ये जो व्यक्ती राहतो अशा व्यक्तीला सांगा गजानन गवळीला यावेळेस मदत करा. नक्कीच मी तुम्हाला त्याच्या 10 पटीनं मदत केल्याशिवाय राहणार नाही, ही देवाची शपथ घेऊन सांगतो. एवढी विनंती करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.